राजा फक्त एक संधी द्या, शिवाजी राज म्हणून मरतो. खऱ्या अर्थानं कशाला म्हणायची निष्ठा? मावळ्यांनी छत्रपती शिवरायांवरती जी ठेवली ती निष्ठा. छत्रपती शिवाजी राजे जर आमच्यासाठी मरणाला तयार होणार असतील तर आम्हीही त्यांच्यासाठी मरायला तयार आहोत. खऱ्या अर्थाने ही भावना मावळ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली, म्हणून तर हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. 18 पगड जाती असतील, कोणताही धर्म असो, कोणतीही जात असो, छत्रपती शिवरायांना मानते. याचं कारण काय? तर 18 पगड जातीतील सर्व समाजातील माणसांना एकत्र आणलं आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, म्हणून छत्रपती शिवरायांना मानते. अहो, खऱ्या अर्थाने बाजीप्रभू म्हणत होते, राज काळजी नसावी. राजा, जोपर्यंत तुम्ही विशाळगडावर पोहोचत नाही, जोपर्यंत विशाळगडावरून तोफांचा आवाज कानी पडणार नाही, तोपर्यंत हा बाजी ही खंड सोडणार नाही. खऱ्या अर्थानं रक्तानं लालबुंद झाला होता बाजी. ज्याप्रमाणे मारुतीला शेंदूर फासावा त्याप्रमाणे रक्तानं लालबुंद झाला होता बाजी. तरी सुद्धा लढत राहिला. कशासाठी? तर धर्माचं पालन करण्यासाठी. मग ऐका, खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या मुलांना छत्रपती शिवराय का समजावले पाहिजेत, छत्रपती संभाजीराजे का समजावले पाहिजेत? आज तुम्ही आम्ही या धर्म मंडपात बसलोय फक्त आणि फक्त छत्रपती संभाजीराजांमुळे. आपला प्रत्येक श्वास न श्वास छत्रपती संभाजीराजांची देणी. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर डोक्याच्या केसापासून तर पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण आतडी कातडी सोलून घेतली, तरी सुद्धा शंभू राजा झुकला नाही. कशासाठी? तर धर्मासाठी. म्हणून माझं सर्व तरुणांना एक सांगणं आहे, येत्या 28 तारखेपासून 28 फेब्रुवारी तर 29 मार्च पर्यंत एक महिनाभर काय तर बलिदान मास पाळला जातो. म्हणून माझी सर्वांना विनंती, जेवढ्यांना शक्य होईल त्यांनी काय बलिदान मास हा काय केला पाहिजे, पाळला पाहिजे. आपल्या गावातही काय बलिदान मास पाळला जातो. सर्वांना विनंती, का बलिदान मास पाळला पाहिजे? तर त्या राजानं आपल्यासाठी काय केला? प्राण दिले. खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी राजा नसता तर आपण आज या धर्म मंडपात बसलो नसतो. आपला प्रत्येक श्वास न श्वास त्या राजाची देण आहे. म्हणून खऱ्या अर्थानं 40 दिवस छत्रपती संभाजी राजांची जे काही हाल केले औरंगजेबाने, जे काही माझ्या राजाने यातना सोसल्या, ते यातनांचं स्मरण आपल्याला व्हावं म्हणून खऱ्या अर्थाने प्रत्येकाने काय केलं पाहिजे तर बलिदान मास हा काय झाला पाहिजे, महिनाभर पाळला पाहिजे. मग ऐका, संस्कार खऱ्या अर्थानं कशाला म्हणायचं? महिला मंडळ लक्ष देऊन ऐका. श्याम आईला म्हणतो, आई अगं पावसाळ्याचे दिवस आहे, येता जाताना पायाला चिखल लागतो, तर चिखल पुसण्यासाठी दरवाजामध्ये काही कर तर काहीतरी फडकं टाक, काहीतरी एखादं पोतं टाक. त्यावेळेस आई बाळाला उत्तर देते. ऐका, माता माऊल्यांना लक्ष देऊन ऐका. आई बाळाला उत्तर देते, फार महत्वाचं आहे. आई म्हणते, बाळा ऐक, आता ज्याप्रमाणे तू पायाला चिखल लागू नये म्हणून ज्याप्रमाणे तू काळजी घेतो ना बाळा, फक्त आयुष्यभर तुझ्या चारित्र्याला डाग लागणार नाही याची काळजी घे. त्याला म्हणायचं संस्कार. म्हणून आपल्या मुलांना संस्कार लावा. आणि शेवटची गोष्ट अशी की तरुण मुलांना सुद्धा सांगणं आहे, या संपत भाऊंच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सर्वांना असं एक सांगणं आहे, तरुण मुलांना सांगणं आहे की आपल्या आई वडिलांनाच आता सध्या झाले असं की तरुण मुलं आपल्या आई बापालाच विचारतात, तुम्ही काय केले आमच्यासाठी? काय विचारतात? तुम्ही काय केले आमच्यासाठी? पण साहेब ऐका, आता मध्यंतरी येताना पाहिलं की काही रस्त्यांची कामं चालू होती. सकाळी लवकर उठा आणि रस्त्याच्या कडेला जाऊन बसा आणि पहा, ते जोडपं दिवसभर काय करते, खडी फोडते आणि रस्त्यावरती काय करते, खडी फोडते. आणि त्या जोडप्याची लहान लहान 7-7, 8-8 वर्षाची मुलं ती खडी का मेल्यात घेतात आणि काय करतात, रस्त्यावर टाकतात. त्या मुलांच्या आयुष्याकडे पहा, आपल्या आयुष्याकडे पहा आणि तुमच्या लक्षात येऊन जाईल आपल्या आईबापाने आपल्यासाठी काय केले. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आईबापाला विचारता कामा नये की तुम्ही आमच्यासाठी काय केले. एक वेळेस आपल्याला देव नाही कळाला तरी काही हरकत नाही, परंतु आपल्या आई वडिलांची आपल्याला काही सेवा घडली पाहिजे. कारण तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे माये बापे अवघी देवाचीच रूपे. तो भगवान पांडुरंग परमात्मा सुद्धा खाली आला. कशासाठी? तर त्या पुंडलिकाने काय केलं तर आई वडिलांची सेवा केली आणि म्हणून तो भगवान परमात्मा आजही विटेवरती उभा आहे. कशाचं कारण? तर आई वडिलांची सेवा केली. म्हणून ऐका, खऱ्या अर्थाने आई वडिलांची सेवा करा, आपल्या मुलांना संस्कार लावा आणि जीवन जगत असताना अहंकार कधी करू नका. आणि शेवटची गोष्ट अशी, कर्म चांगलं करा. ज्याप्रमाणे तुम्ही आम्ही कर्म करू ना त्याप्रमाणेच आपल्याला त्या कर्माचं काय होत असतं, फळ भेटत असतं. तुम्ही आम्ही जर वाईट कर्म केलं तर चांगलं फळ भेटेल का? नाही भेटणार. सर्व शेतकरी माणसं आहे का, जर बाजरी पेरली तर ज्वारी आली का? कधी आली?
येणार नाही. अगदी त्याचप्रमाणे आम्ही जर वाईट वागलो तर आम्हाला फळ सुद्धा कसं भेटणार आहे साहेब? तर वाईटच भेटणार आहे. म्हणून कर्म करत असताना कसं करायचं? तर चांगलं करायचं. कारण का? केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. तर